श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आम्ही काल म्हणजे शनिवारी पेरूच्या वाडीमध्ये फिरायला गेलो होतो. तिथं खूप काही बघण्यासारखं आहे. तिथं नवीन नवीन वस्तू आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, खूप सारे तिथं बघण्यासारखं आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा खूप गर्दी होती तिथे. मग तिथं तिकीट काढलं आणि मध्ये गेलो. तिथे बोटिंग वगैरे चालू होती. मग पुढे गेलो आम्ही पक्ष्याच्या वाडीमध्ये. पक्ष्याच्या वाडीमध्ये खूप सारे पक्षी होते. तिथे होतं उंदीर मामाचं पिल्लू आणि रॅबिट पण होतं आणि तिथं मोठा सरडा होता. एवढी सारी गर्दी झाली होती तिथे बघायला की खूपच. मग माझे माऊ म्हणत होती की पप्पा मला उंदीर मामाचं पिल्लू हातामध्ये घ्यायचं आहे. मग तिच्या पप्पाने उंदीर मामाचं पिल्लू हातामध्ये घेतलं आणि त्याला हात लावत होती, हसत होती, खूप मजा करत होती. नंतर मग आजूबाजूचे लोक पण खूप येऊन बघत होते. कुणी रॅबिटला हात लावत होतं तर कुणी तर सरडा बघत होता. पप्पाने तिच्या माऊच्या हातामध्ये पिल्लू दिलं होतं. नंतर मग माऊने पप्पांकडे दिले आणि ते हातावर घेत होते. थोड्याच वेळात ते शेजारची ती ताई म्हणाली की माझ्याकडे द्या. तिला पण छोटं बाळ होतं. त्या ताईजवळून त्या एका दादांनी घेतले. त्याच्याकडे पण एक छोटी मुलगी होती आणि ते दोघंही खूप खेळत होते. ते खेळून झाल्यावरती तिथे एक छोटी दीदी होती. ती म्हणत होती की माझ्याकडे पण द्या. पण ते नंतर मग खाली उतरून गेले आणि दुसऱ्यांदाच त्या दीदीने घेतले. तिथे वेगवेगळे बघण्यासारखं प्राणी. हा बघा सरडा किती मोठा आहे. तो आता झोपलेला आहे, मध्ये मध्ये उठतोय. तो आजूबाजूला बघण्यासाठी खूप गर्दी झालेली होती. माझे मिस्टर त्या सरड्याला हात लावत होते आणि म्हणत होते माऊला का माऊ तू पण हात लाव. पण माऊ नाही बोलली. मग खूप सारे व्हिडिओ काढत होते ते दादा वगैरे आणि हात लावत होते. तिथे सगळे प्राणी पक्षी आहेत, वेगवेगळ्या देशातले आहेत. खूप काही बघण्यासारखं आहे. पण गर्दी तर खूपच असते. शनिवारी आणि रविवारी ह्या 2 दिवसामध्ये तिथं सांगूच नका एवढी गर्दी राहते. लहान लहान मुलांना बघण्यासाठी, खेळण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत तिथे. एकदा जाऊन या पेरूच्या वाडीला, नाशिकमध्ये.